नमस्कार, आरपी किचनमध्ये आपलं स्वागत आहे। तर मी आज नानखटाई बनवणार आहे। तर बघू शकता एकदम छान अशी नानखटाई झालेली आहे। तर सुरुवातीला गॅसवर कढई ठेवायची आणि इथं मी वापरलेलं मीठ आहे। तर मी याच्यावर रेसिपी बनवत असते, तर मी एका डब्यामध्ये भरून ठेवते। तर आता ही मीठ आणखीन वापरणार आहे मी नानखटाईला। यासाठी साहित्य घेतलेलं आहे। सुरुवातीला इथं अर्धी वाटी साखर घेतलेली आहे, पिठी साखर, आणि मोठे 4 चमचे तूप घेतलेलं आहे। तर यात साखरेमध्ये टाकून घ्यायचे। चिमूटभर मीठ टाकले आणि खाण्याचा सोडा टाकलेला आहे अर्धा चमचा, आणि सर्व मिक्स करून घ्यायचे। तर आता सर्व एकत्र करून घेतलेलं आहे। आता 2 मोठे चमचे रवा टाकलेला आहे, 2 मोठे चमचे बेसन टाकलेलं आहे। बेसनमुळे एकदम छान चवदार लागते नानखटाई। तर इथे गव्हाचं पीठ वापरलेलं आहे मी। तर थोडं थोडं करत याच्यात सर्वच पीठ मी टाकणार आहे। तर मिक्स करत करत टाकून घ्यायचं याच्यामध्ये गव्हाचं पीठ। तर सर्व गव्हाचं पीठ याच्यामध्ये टाकलेलं आहे। तर थोडंसं तूप कमी पडलेलं आहे, तर मी वरून 2 चमचे टाकून घेणार आहे आणि मिक्स करून घ्यायचे। तर आता मी नानखटाई बनवून दाखवणार आहे, बघू शकता। तर अशा पद्धतीनं सुरुवातीला लाडू बनविल्यासारखं बनवायचे आणि तळहातावर असं चपटं करून घ्यायचे। सर्व नानखटाई अशाच पद्धतीनं बनवून घेणार आहे। जर तुम्हाला थोडंसं पीठ असं मोकळंफट झालं असेल तर थोडंसं तूप टाकायचे, एखादा चमचा, आणि नानखटाई बनवून घ्यायचे। सर्व नानखटाई मी बनवून घेतलेले आहे। तर आता ही दुसऱ्या प्लेटमध्ये ठेवायच्यात, एका प्लेटमध्ये बसणार नाही। तर एका टोपणाच्या आकाराच्या टोपणानं पण बनवू शकता तुम्ही अशा नानखटाई, किंवा हातावर पण एकदम छान अशा होतात। तर मी इथं बटर पेपर घेतलेला आहे, तर याला थोडंसं तूप लावून घ्यायचे आणि याच्यावर नानखटाई ठेवायची। तर तुम्हाला जी डिझाईन बनवायची ती बनवू शकता। तर मी अशा पद्धतीने बत्ताईनं डिझाईन बनवून घेणार आहे। आणि ह्याच्यावर पिस्त्याचे काप ठेवायचे। सर्व नानखटाईला अशाच पद्धतीने मी बत्ताईनं डिझाईन बनवून घेणार आहे आणि पिस्त्याचे काप ठेवलेले आहेत त्याच्यावर। तयार झालेली आहे नानखटाई। आता मी कढई ठेवणार आहे। मी कढई 15 मिनिटांनी आधीच गरम करायला ठेवली होती। तर आता याच्यावर झाकण ठेवायचे। तर एकदम कमी गॅसवर 30 मिनिट ठेवायचे। 30 मिनिटांनंतर बघू शकता एकदम छान अशी नानखटाई झालेली आहे, एकदम फुगून वरी आलेली आहे। तर आता मी गॅस बंद केलेला आहे आणि पकडीनं काढून घ्यायचं ह्याला बाजूला आणि थंड होण्यासाठी ठेवायचे। तर बघू शकता एकदम छान अशी टम्म फुगलेली आहे। तर तुम्हाला एक का असं मोडून दाखवणार आहे। माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा। व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद।